सर काय सांगाल जी काही हिंदी सक्ती केली जाते राज्य सरकारकडून त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? राज्य सरकारनं सक्ती केली लहान मुलांवरती, ती नाही करायला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रातून विरोध होतोय, मी ऐकतोय सगळीकडे. मी बऱ्याच तज्ज्ञ लोकांशी पण बोललो. मला वाटलंच होतं की रिपोर्टर आपल्याला विचारलं तर आपलं पण काय मत असलं पाहिजे. तर मला अगदी ठामपणे सांगावं वाटतं की ही सक्ती लहानपणी नको. आणि त्यानं काही पाया नीट मुलांचा होणार नाही. अख्खी पिढीची पिढी बदलली जाईल. आणि जरा नियम विचार केला तर हा का आहे तोच उत्तर मिळत नाही. हा सगळ्या राज्यांमध्ये आहे का? हा नेपाळला आहे, आपलं बिहारला आहे का? उत्तर प्रदेशला आहे का? गुजरातला आहे का? हरियाणाला आहे का? तिसरी भाषा हिंदी सक्तीची. त्यामुळं हिंदी मुळातच आपल्याकडे हिंदीचं डॉमिनेशन खूप आहे. मराठीचं खूपच प्रमाण भाषेच्या नावाखाली खूप नुकसान झालंय. यात पक्का जर पाया झाला नाही तर खूप नुकसान होईल. आणि मी आता स्वतः मराठीचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मी 12 भाषेत आत्तापर्यंत काम केलेलं आहे. मी सगळे मराठीत डायलॉग लिहितो, तेव्हा मला कळतात. कारण तुमची मातृभाषेमध्ये तुम्ही विचार करता, मातृभाषेमध्ये तुम्ही व्यक्त होता. तर मुलांवरती त्यांना नीट शिकू द्या. पहिलं त्यांना एखादं वाक्य तयार करायला शिकू द्या, व्याकरण शिकू द्या. पहिली, दुसरी, तिसरी, इयत्ता, चौथी तर हे शिकत असतात ना ते. त्यानंतर इतर भाषा शिकतील ना, गरज असतील तर. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 20 मुलं जर पहिलीतली मुलं 20 मुलं जर तयार झाली की मला इतकी भाषा शिकायची, त्यांना शाळेतच आणता नाकी नऊ येतं, कसं तरी धरून पडून आणतो. त्यात ते विचार करणार होय मला जरा तामिळ शिकायचंय, मला जरा हिंदी शिकायचंय. हे किती चुकीचं. त्यांना पहिलं शाळेत येऊ द्या, शाळेत रुळू द्या, भाषा शिकू द्या, त्यांचे विचार पटवू द्या, मग बाकीच्या गोष्टी. हे मुख्यमंत्री असं का बोललेत मला समजलं नाही. त्यांनी मला असं वाटतं एवढा विरोध झाल्यानंतर ते पण निर्णय मागे घेतले.